नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे नम्रता तर राग भरून खोलीमध्ये निघून गेल्यानंतर आता ईश्वरी छान प्रकारे स्वतःसाठी आणि आपल्या अर्णवसाठी कॉफी बनवून आणते, स्वतःसाठी चहा बनवून आणते आणि मग दोघंजणं गप्पा मारत तिथे बसलेले असतात. आकाश मात्र खोलीमध्ये गेलेला असतो चहाचा कप घेऊन आपल्या बायकोची मनधरणी करण्यासाठी, आणि मग तिला तो मनधरणी करण्यासाठी चहा देऊ लागतो. माझ्यासोबत चहा पितेस का? तर ती म्हणते काही गरज नाही, तुम्हाला तर माझ्या हातचा चहा आवडत नाही, तुम्ही अजिबात माझ्या हातचा चहा पिऊ नका, तुम्हाला तर ईश्वरीच्याच हातचा लागतो ना. तर तो तिला सांगू लागतो, अगं दरवेळेलाच का राग भरत असतेस तू, बघ ना मी आता तुझ्या हातचा चहा पितोय, किती गोड लागतोय ना. तर ती म्हणते हो लागेलच ना, साखर जास्त टाकली आहे ना मी, मला कुठे चांगला चहा जमतो. तर इथे तो म्हणतो नाही गं, तो तू बनवला आहे म्हणून इतका सुंदर आणि गोड लागतोय, असं म्हणत तिची मनधरणी करण्यासाठी गोड गोड इकडचे तिकडचे गप्पा मारू लागतो. तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग स्वतःच्या कपातला चहा तिलाही प्यायला देतो, आणि असं केल्याने प्रेम वाढतं असं म्हणत तो तिला एक घोट चहा प्यायला सांगतो. आता इथे तिची मनधरणी अजून काही झालेली नाही बरं, ते अजूनही राग भरलेली. तर तो तिला म्हणू लागतो की तुझ्या डोळ्यात तर पाहिलं मला कळतंय तुझा राग गेला आहे, पण इथे नम्रता म्हणते माझा राग वगैरे काही गेलेला नाही आणि तो जाणारही नाही, तर त्याच्यासाठी काय भरपाई द्यावी असं आकाशने विचारल्यानंतर नम्रता सांगते, एकदा पिक्चरला नेलं की मग आपण सगळा राग विसरून जाऊ. मग इथे तो तिला पिक्चरला जाऊया असं म्हणू लागतो. मग ती लगेचच म्हणते आलेच मी पटकन तयार होऊन, आणि आपण दोघंच जणं जाऊया, आज तरी वेळ मिळाला आहे तुम्हाला, तर मी ही संधी सोडणार नाही असं म्हणत ती आनंदी होते. आणि मग छान तयारी करायला ती आता तिच्या खोलीमध्ये जाऊन तयारी करून येत असते. इथे मात्र ईश्वरी गप्पा मारत असते बडबड बडबड नेहमीप्रमाणे. तरी ती तिची बडबड ऐकून तो तिला म्हणू लागतो की जरा शांत बसत जा, आणि कॉफीसोबत हे काय घेऊन आली आहे. तर ती म्हणते की मी माझ्यासाठी चहा आणला आहे, आपल्या दोघांसाठी खारी आणली. तर तो म्हणतो खारी, हे काय खायची गोष्ट असते का? तर ती त्याला रागवते आणि म्हणते आमच्या इंदोरमध्ये हे सगळं असंच असतं, आम्ही चहा खारी सगळं काही सोबतच खातो, खूप मज्जा येते. आणि मग ईश्वरी त्याला पण तुम्ही पण खारी खाऊन पाहा ना असं म्हणू लागते. तर तो म्हणतो नाही नाही मी असलं काही खात नाही. तर ती त्याला म्हणू लागते तुम्हाला खाल्ल्याशिवाय अनुभव कसा येईल, आमच्या इंदोरला तर ना इतके छान छान भेटतं, काय काय भेटतं सांगू तुम्हाला, चहा टोस्ट बटर नान सगळ्या गोष्टींची ती नावं घेऊन सांगत असते, आणि चहासोबतच चुस्की घेऊन ते खाल्लं कल्लं भारी वाटतं. तर अर्णवला ती टॉन्ट मारू लागते, तुमचं ते काय असतं ना ते इंग्लिश शब्द एवढे अवघड का जिबीचे सूत्रच होऊन जातील, आणि एवढा अवघड पदार्थ मी खातही नाही हो, मला असेच पदार्थ आवडतात. तर आता इथे मग दोघंजणं गप्पा गोष्टी करत बसलेले असतात. अर्णवला इतकं हट्ट करते ती, तुम्ही एक घास खाऊनच पाहतो, मला खूप आवडला तर तुम्ही नेहमी नेहमी खातच राहाल. तर अर्णव तिला नकार देत असतो, ती जबरदस्ती खा खा म्हणत असते. तर आता इथे अर्णवला फोन येतो, तिचं तोंड तो बंद करण्यासाठी तिच्या तोंडावर हात ठेवतो, तोंड बंद कर 2 मिनटं सांगतो, आणि फोनवर तो बोलल्यानंतर चटकन बाहेर निघून जातो. त्याच्या मागे मागे ईश्वरी पळत सुटते की काय झालं तुम्ही कुठे चाललायत, आणि अशी काय खबर की ती मला न सांगता चालले. तर खरं तर शिर्केंचा फोन आला, आणि शिर्केंनी सांगितलं की उदयकांचा ॲड्रेस मिळाला आहे, तो अशा ठिकाणी या ठिकाणी लपून बसलेला आहे. ते कळल्यानंतर नेमकी वल्लवी येत होती, तर वल्लवीची कानावर ते सगळं पडतं. वल्लवी लपून ते सगळं ऐकून घेते, आणि तिच्या लक्षात येतं का रे देवा हात सापडला, तर त्याच्या अगोदर मला तिथे जायला हवं. पण अर्णव जर जोरात गेला तर वल्लवीच्या आधीच पोचणार. मग वल्लवीला काहीतरी आयडिया करावीशी वाटते, नक्की काय करावी. तर ती पाठीमागून गाड्यांच्या जाते आणि एक मोठासा बांबू घेते. तो बांबू दाराच्या शिडीच्या एकदम खाली लपून ठेवते, जेणेकरून कोणाचा पाय अडकला की पाय अडखळून एखादी व्यक्ती पडेलच. आता ईश्वरीला अर्णव सांगतो की तू घरी थांब आणि मी येतो बाहेर जाऊन आणि माहिती काढून येतो. मग तो जायला गाडीत बसणार, त्याच वेळेला ईश्वरी घरात जात असताना तिचा पाय त्या बांबूच्या त्या लकडीमध्ये अडकून पायरीच्या तिथे ती जोरात अशी धडपडते, आणि जोरात आवाज येते आई ग, आणि सपकन खाली पडते, आणि त्याच्यानंतर ती बेहोश होऊन जाते. आता वल्लवीने हा सगळा प्लॅन केलेला असतो. तो कशासाठी, तर अर्णवला घरामध्ये नेहमी संकटात अडकून ठेवायचं, त्या अडचणी वाढवायच्या घरच्या, आणि मग तो घरच्या बाहेर पडलाच नाही पाहिजे. तिचा प्लॅन यशस्वी झालाही बघा. आता ईश्वरी इथे बेशुद्ध असते, तिला उचलूत सावरत तो तिला घरामध्ये घेऊन जातो. घरात गेल्यानंतर तिच्या तोंडावरती पाणी शिंपडतो, तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागतो, आणि आता क्षणाला तिला सोडून असं जाता येणार नाही असं तो विचार करू लागतो. आणि ईश्वरी मात्र आता बेहोश असते, तिला काहीच कळेना असं होतं, तिच्या डोक्याला इतका मार लागलेला असतो ना. तर ती
अर्णवला अर्णव तिला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न करतो. तर ती शुद्धीवर आल्यानंतर पाहते तर त्याला शिर्केचा फोन येत असतो. मग शिर्केला तो म्हणत असतो की प्लीज आता घरात एमर्जन्सी आहे, मी नाही येऊ शकणार, आणि फोन कट करतो. तर इथे ईश्वरी समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही अजिबात इथे थांबू नका, तुम्हाला इतकी मोठी संधी मिळाली आहे तर तुम्ही त्याला शोधायला जा बरं. तर तिला तो म्हणतो की नाही आता उदयकांत जास्त महत्त्वाचं नाही, उदयकांतपेक्षा जास्त महत्त्वाची तू आहे. तर ती म्हणते नाही, तुम्हाला एवढी चांगली संधी मिळाली ना, मला बरं वाटतंय आता काही टेन्शन नाही, तुम्ही नक्की जा. आता तो नकार देत असतो. तर आकाश म्हणतो दादा मी आहे तिची काळजी घ्यायला वहिनीची, तर तू जा रे. मग दादा एवढं आकाश म्हणतोय तर दादा मग जातो आणि शिर्क्यांना म्हणतो की 2च मिनटं मी आलो, तुम्ही लक्ष ठेवा व्यवस्थित. आणि मग इथे घाई गडबडीत अर्णव घराबाहेर पडतो. आता इथे आकाश नम्रता पिक्चर पाहायला निघाले होते आणि ही मध्येच आलेली जबाबदारी स्वीकारली. आकाशने ह्या गोष्टीचा राग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. तिला वेळ काळ भान काही कुणाशी घेणं देणं नाही. तिचं एकच महत्त्वाचं स्थान म्हणजे तिने सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या, माझंच गुजा करत राहा आणि मलाच सगळ्यांनी बघा. तर तिचा आता पिक्चरचा प्लॅन कॅन्सल झाल्याने तिचा तो चेहरा आहे ना एकदम पडून जातो आणि मनातली मान म्हणू लागते की ही ईश्वरी नेहमी गडबड गोंधळ घालत असते. हिच्या गडबड गोंधळामुळे माझी सगळी स्वप्न, माझ्या सगळ्या इच्छा नेहमीच अर्धवट राहून जातात. अगदी मला चटका लागला होता हे सुद्धा अजून कोणाला आठवत नाही, पण ईश्वरीला एवढं काय झालं तर तिची सेवा करायला सगळेजण लगेच हजर असतात, माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही. ह्या गोष्टीची खंत तिच्या मनामध्ये आत्ता या क्षणाला सुद्धा तेवढीच पेटलेली आहे जेवढी आदल्या दिवशी पेटलेली होती. चला आता शिर्केनं छान प्रकारे तिथे लक्ष ठेवून असतात. त्यांना माहिती की आतमध्ये उदयकांत आहे. आता तो पळून जाऊ नये म्हणून शिर्के कंटिन्यू लक्ष ठेवतोय. वल्लवी मात्र आता पोचली, घरामध्ये पण गेली. घरात जाऊन उदयकांत म्हणून हाका मारू लागते. तर उदयकांत तिच्या पाठीमागून पिस्तूल घेऊन येतो आणि तिच्या डोक्याला लावत म्हणतो की एवढं जोरजोरात ओरडायची काय गरज आहे, अरे मी जिवंत आहे. तर वल्लवी त्याला म्हणते मला माहिती आहे तू इथंच आहे म्हणून तर मी तुला भेटायला आले. आणि तो म्हणतो तुला कसं कळलं की मी इथे लपलो आहे. तर ती म्हणते की तू लपला आहे पण इथे अर्णवला तू सापडला आहे. तो बोलत होता फोनवरती, ते बोलणं मी ऐकून तुला सावध करण्यासाठी इथे कशी बशी रे पोचले मी, आणि तू मलाच जाब विचारतोय आणि मला प्रश्न करतोयस. तर तो म्हणतो शक्यच नाही, मी अंडरग्राऊंड झालो आहे, कोणाला माहीतच नाही मी कुठे. तर ती म्हणते माझ्या भूताला कळलं का, मला स्वप्नात आलं तू इथेस, माझ्या कानांनी मी ऐकलं म्हणून तुला सावध करायला, सांभाळायला, सावरायला आले, तुझी मदत करायला आले, तर तू माझ्यावरतीच ताव तोडतोय, मलाच रागवतोय. तर इथे दोघांमध्ये तिथे 2-2 4-4 शब्द होऊ लागतात. आणि त्याच वेळेला बाहेर अर्णव आणि शिर्के आलेले असतात. आता घरामध्ये लपलाय म्हटल्यावर लगेचच अर्णवला शिर्के घेऊन जातो, चला मी तुम्हाला दाखवतो. तर दोघंजणं दार ठणठण वाजवू लागतात. अर्णव आलाय बाहेर असं वल्लवी म्हणते, आणि तुम्ही गायब होण्या अगोदर मला तुमचा पत्ता द्या, दरवेळेला मी तुम्हाला शोधत नाही येऊ शकणार ना. मोबाईलचा नंबर असला तर मी तुमच्याशी लगेच कॉन्टॅक्ट साधू शकते आणि तुम्हाला लपायला मी चान्स देईल आणि किंवा माहिती देईल, म्हणजे तू कधी पकडलं जाणार. तू जर पकडला गेला तर आपल्या आजपर्यंतचा जितका डाव आहे, जितका खेळ आहे, तो सगळा संपेल रे. तरी ती त्याच्याकडनं पटकन मोबाईल नंबर घेते आणि दोघंही तिथून फरार होतात. अर्णव जीव काढून दरवाजा तोडून आत घुसतो. आत घुसल्यानंतर पाहतो तर काय घरभर शोधून काढतो, पण पिंजून काढले अख्खं घर अंधारामध्ये, पण त्याला कुठेच कोणी दिसलेलं नाही. आणि मागचा दरवाजा उघडा दिसतो. मागच्या दारालाही ते दोघंजणं जाऊन पाहतात आणि ह्याच दाराने तो पळून गेला आहे हे त्यांच्या लक्षात येतं. आणि मग आत्ताही आपल्या हातातून निसटला, पण बेटर लक नेक्स्ट टाईम असं म्हणत दोघंजणं आता आपापले निघालेले असतात गाडीत बसून. इकडे मात्र धावत पळत उदयकांत कुठे पळू कुठे नाही असा उंदरावानी पळत सुटलेला असतो आणि त्याचा पाय अडखळून ठेच लागून खाली पडतो आणि त्याच्या हातातली पिस्तूल पण खाली पडते. आणि गाडी कोणाची असावी समोरून, तर ती पण वल्लवीच्या गाडीखाली मारता मारता पुन्हा एकदा वाचला हा. आणि वल्लवी त्याला म्हणते की किती वेळा तुला जीव दान द्यावं रे, काय तुम्हाला सारखा आडवाज होतोय, तू पकडलाच असेल असं करण्यानी. तर तो इथे म्हणू लागतो की असं का म्हणतेस तू. तर तो म्हणतो की तू त्या ईश्वरीला मारण्यासाठी पैसे दिले आणि तुझी माणसं पकडली गेली, त्याच्यामुळेच तर तू अर्णव इतका खवळला आहे, तुला इतका डेस्परेटली शोधू राहिला आहे, पोलीस पण तुला शोधत आहे. तर तू आता अंडरग्राऊंड हो म्हणजे होच, आणि लवकरात लवकर कुणाला भेटू नको. तू जरी मिळाला ना तर तुझंही काम निघेल, माझंही काम निघेल. एवढं हा खर्च करून मी तुला इतकं मोठं काम दिलं आणि त्या पैशाचा काहीच उपयोग झाला नाही ना. तर तो म्हणतो पैसे करू नको, पैसे संपले, माझ्याकडे मागायची नाही तू. तितक्यामध्ये दोघांचं बोलणं चालू असतं. गाडी आलेली असते ईश्वरी आपली अर्णवची, आणि अर्णवची गाडी पाहून लगेचच हा नराधम वल्लवीच्या गाडीमध्ये पाठीमागे जाऊन लपून बसतो. वल्लवी आता घाबरलेली असते. आता अर्णव गाडीतनं बाहेर उतरून मामीला विचारू लागतो की मामी एवढ्या अंधारात एवढ्या निर्जळ स्थळी अशाच ठिकाणी तू काय करते. तर अंजली सांगू लागते की
वल्लवी सांगू लागते की माझी ना वडिलांची प्रॉपर्टी आहे ती माझ्या नावावरती त्यांनी केली आहे, पण आता आणखी काही नातेवाईक उठले आहे त्यांचा भावहिस्सा मागण्यासाठी. तर मी तो डिस्कस करण्यासाठी एका वकिलाकडे आले होते. आता मी घरीच जाते. तर अर्णव म्हणतो इकडे कुठे वकील, इथे तर काय दिसत नाही. तर ती म्हणते अरे मी वकिलाला भेटले, आता घरी जाते ना रस्त्याने, म्हणून मी आता इथे. तर मला इथे बाहेर काहीतरी दिसलं म्हणून पाहण्यासाठी मी गाडीतून खाली उतरले. तरी ते शिर्केंला अर्णव म्हणतो की तुम्ही तुझी गाडी घेऊन जा आणि मी मामीसोबत मामीच्या गाडीत येतो, कारण मामीला मदतीची गरज असू शकते, मामीला एकटं कसं एवढं रात्रीचं कुठं सोडायचं, असं म्हणत आता वल्लवीच्या गाडीत अर्णव निघतो. तर वल्लवी काही ना काही कारण काढून त्याला दुसऱ्या गाडीमध्ये पाठवून देते आणि मग ती त्या उदयकांतला लांब एका ठिकाणी सोडून मग घरी पोचते. आता आजही अर्णवला ह्या गोष्टीची खंत आहे की आपल्या हातून तो उदयकांत निसटला. आता वल्लवीने गाठले देशमुखबाईला. देशमुखबाई वल्लवी आणि देशमुखबाई मिळून हे अर्णवच्या विरोधामध्ये आता कट कारस्थानं करणार. आता कट कारस्थानामध्ये देशमुखबाईचा बी हात कोणी पकडू शकणार नाही. देशमुखबाईने आता नवीनच युक्ती काढली आहे, 50 कोटीच्या बदल्यात मला 200 कोटी द्यायचे आणि तुझी कंपनी तुझ्या नावावर करून घ्यायची, नाहीतर ही कंपनी माझ्या नावावरती करून मी या कंपनीत सात्विक फॅशनचं नाव माझ्या नावावरती करून ही कंपनी मी स्वतः चालवायला घेईन, असं ती बोलू लागते. तर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो आहे. अर्णवला आता 15 दिवसाच्या आत 200 कोटी आणायचे आणि त्या देशमुखबाईची तोंडावर मारायची. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.